स्वतः संस्थेचा उपाध्यक्ष असून आणि आतापर्यंत जोपर्यंत आमच्याकडून आणि याच्या पुढे पण जोपर्यंत आमची संस्था आता यावर्षी आमचा प्रथम हा सर्वात मोठा उपक्रम आहे। पण याच्यानंतर आतापर्यंत जे शहरात जे पाडापाडी झालेली आहे त्याच्यामध्ये जेवढे झाड तुटलेले आहे त्या झाडाचं संगोपन परत कसं करावे आणि याची आम्ही तो प्रयत्न आता या वर्षीपासून आम्ही स्टार्ट करणार आहे। संध्याकाळपर्यंत 5-1 लाख लोकांपर्यंतचा आमचा अनुभव आहे। मागच्या वर्षी कमी झालं होतं पण ह्या वर्षी 4 पट झालेलं आहे। धन्यवाद सांगाल सर, आज उपवासाचे पदार्थ आपण ठेवलेले एकादशी निमित्त किती लोकांनी लाभ घेतलेला सकाळपासून आणि सायंकाळपर्यंत किती टार्गेट आहे? आम्ही दरवर्षीप्रमाणे अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करत असतो। सकाळपासून जवळपास 10,000 लोकांनी चहा घेतलेला आहे व जवळपास 2 क्विंटलचा आमचा साबुदाणा या ठिकाणी होता आणि पाणी असेल, या सगळ्या चिक्की असेल, केळ्यांचे वाटप या ठिकाणी करण्यात आलं व अजूनही आमचं चहाचं वाटप, पाणी वाटप चालूच आहे। संध्याकाळी 6 पर्यंत आम्ही या ठिकाणी भक्तांच्या सेवेत असणार आहोत व आमची विठ्ठलाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की आपल्या महापूजेसाठी अजितदादांना एकदा संधी दे, म्हणजे त्या एकदा अजितदादांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा हीच आमच्या सगळ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसची इच्छा आहे। सर, रेड स्वस्तिक सोसायटी ही 25 वर्षापासून कार्यरत आहे सर। मानवता हाच खरा धर्म हे ब्रीद वाक्य घेऊन आम्ही पुढे चाललोय सर। आणि इथे जवळपास आम्ही प्रत्येक ठिकाणी जसं की पंढरपूर झालं, फुलताबाद झालं, दरवर्षी इथे ही सुद्धा काम असतो। आज जवळपास 1.5 लाख लोकांनी, भाविकांनी याचा लाभ घेतलेला आहे सर। अजून कोणते उपक्रम आपण हाती घेतात? म्हणजे आम्ही जसं की प्रत्येक जिथे दुष्काळग्रस्त लोक आहेत तिथे पण आम्ही प्रत्येक वेळेस कॅम्प घेत असतो। त्याच्यानंतर पूरग्रस्त झाला, जिथे इमर्जन्सी सेवा पाहिजे तिथे प्रत्येक ठिकाणी आमची रेड स्वस्तिक सोसायटी काम करते सर। नाही सर, आपण स्वखर्चातूनच असतो सर आणि जे इच्छुक असतात स्वतःहून येतात, इन्क्लूड होतात। माझं रवी कोणते रेड स्वस्तिक सोसायटी सदस्य। आम्ही गेल्या 5 वर्षापासून प्रत्येक एकादशीला समन्वय समिती छत्रपती संभाजीनगर तर्फे फराळ वाटपाचा कार्यक्रम ठेवतो, तसंच आरोग्य शिबिराचा पण कार्यक्रम ठेवतो। आमच्या सोबत आमची टीम आहे, भागवत पांचाळ, नागेशराव, योगेश, गणेश सोनवणे, इकडं अक्षय चेन्ने, रमेश काळे, राम पाटील, हे सगळे, तसेच आमची फॅमिली सुद्धा याच्यामध्ये इन्क्लुडिंग असते। यासोबत आम्ही डॉक्टरचा कॅम्प सुद्धा ठेवलेला आहे, फ्री हेल्थ चेकअप ठेवतो, जवळपास 5 वर्षापासून आम्ही ठेवत असतो। किती लोकांनी लाभ घेतला? आतापर्यंत नाही म्हणता 1 ते 1.5 लाख लोकांनी लाभ घेतलेला आहे। आणि संध्याकाळपर्यंत राहणार हा कॅम्प संध्याकाळी जोपर्यंत दिंड्या चालू तोपर्यंत राहणार। तुमचं नाव सांगा? माझं नाव हेमंत जाधव। आपल्यासोबत कोण कोण आहे त्यांचं नाव सांगा? माझ्यासोबत भागवत पांचाळ, नागेश साखरे, गणेश सोनवणे, राम पाटील, अक्षय चेन्ने, राम काळे, तसेच योगेश